नमस्कार मित्रांनो. तर मी ॲक्च्युली कोणत्या शेतामधल्या एरियामध्ये असं नव्हतंच. ॲक्च्युली मी आलो होतो हॉटेलच्या एका रिसॉर्टच्या जागेत. तर रिसॉर्ट म्हटलं म्हणजे फक्त एक गार्डन वगैरे असं असेल, पण आपण पाहू शकता इथं एक सुंदर असं मॅनेज केलेलं मिरचीचं शेत आहे. आणि आजूबाजूला आपण बघू शकता की मोठ्या प्रमाणात मिरची लावलेली आहे आणि एक लांब लचक अशी तिखट परंतु लांब लचक अशी मिरची आणि भरपूर अशा मिरच्या या झाडांना लागलेल्या आहेत. तर थोडासा आवडीचा विषय आणि त्यामुळं एक विजिट म्हणून आलो आहे. बघू शकता भरपूर असं पीक आलेलं आहेत आणि इंडोनेशियामधलं एक शेतच म्हणायला लागेल. आता आपण बघू शकता इथं समोर हे भाऊ आपल्या मिरच्यांना एक आधार असा देताना चांगली अशी वाटलेली गोष्ट म्हणजे बांबूच्या काट्यांनी सपोर्ट दिलेला आहे आणि त्याला ही दोरी लावून मस्त अशी बांधणी केलेली आहे. मातीसुद्धा बघू शकता एकदम अगदी नियोजित शेत असं शेत आहे. आणि तिखट जातीची मिरची आणि भरघोस असं पीक आलेलं दिसतंय. आणि यांच्या दिलेल्या माहितीप्रमाणे याला जवळपास एक 100 आपल्याकडचे म्हणजे 100 रुपये ते 120 रुपये किलो हा भाव सध्या मिळतो आहे. म्हणजे एक चांगला भाव मिरचीला. इंडोनेशियन रुपयामध्ये बोलायचं झालं तर 20,000 रुपया किलो असं आहे मिरचीचं शेत. हॉटेलमध्ये फिरायला आलो आणि एक शेत त्याच हॉटेलच्या प्रिमायसीमध्ये सुंदर असं नियोजन. सोबत ही काही फळझाडं आहेत. डुरियन आहे ॲक्च्युली आहे. तर त्याला फुलं येऊन एक छोटीशी फळं पकडली आहेत. बघू शकता डुरियन म्हणजे फणस. आपल्याकडे जसं फणस असतं त्या प्रकारचंच काहीसं, परंतु अजून व्यवस्थित पकडलेलं नाही. सुंदर असं नियोजन. या साईडला बघू शकता आपण एक सुंदर असं पीक. आपल्या सर्वांचं लाडकं मला लागेल स्ट्रॉबेरी. आणि वेगळं असं काही लागवड न करता प्लास्टिक पिशवीमध्ये स्ट्रॉबेरीची लागवड केलेली आहे. सुंदर अशी कल्पना मला पण वाटली की बेड बनवून त्यावर स्ट्रॉबेरीची लागवड न करता अशा प्रकारे सध्या तरी स्ट्रॉबेरी लागवड केली आहे. म्हणजे एक चांगला भाग असा की तुम्ही नंतर हे एका एरियामध्ये सुद्धा ट्रान्सफर करू शकता. हे पहा, म्हणजे आपण त्या साईडला लागवड केली नंतर एक व्यवस्थित असं नियोजन. आणि आपण इथं बघू शकता की स्ट्रॉबेरीचं फळसुद्धा यायला लागलेलं आहे. म्हणजे थोडक्यात एक 1-1.5 महिन्यानंतर इथं त्याला भरपूर अशी स्ट्रॉबेरी पाहायला मिळतील. हे पहा, फुलायला लागलेले स्ट्रॉबेरी. सुंदर असं नियोजन. सुंदर असं स्ट्रॉबेरीची लागवड बघू शकता. मस्त असं बांबूचा एक सपोर्ट बनवलं आहे, त्यावर ठेवलेलं आहे. म्हणजे खालीसुद्धा आहेत, जागासुद्धा वापरता येते व्यवस्थित. आता वर ठेवल्यामुळं एक फायदा असा होईल की ज्या वेळेला स्ट्रॉबेरीची फळं वगैरे येतील ती खाली म्हणजे वजनाने खाली जाणार.
पिकिंग म्हणजे काढण्यासाठी सुद्धा ते चांगलं असेल. पाहू शकता आपण इकडे 1-2 ठिकाणी पुन्हा स्ट्रॉबेरी. सुंदर, अगदीच मस्त. जोडीला आपण बघू शकता इथं पेरू, त्यानंतर केळी, बाजूला डुरियनची झाडं तर भरपूरच आहेत तिथे. स्ट्रॉबेरी पेरूची झाड आहेत. मी इथं दिसून आलं की कुंटी तीच व्यवस्थित. आणि हे पाहायला गेलं खरं तर हे हॉटेलचा फेमस आहे. त्याच्यापुढं झू आहे.